साऊंडचा तरी कमीत कमी आवाज येऊ द्या. आता कुस्ती बघा. दस परिवार म्हणजे परिसर सारखा परिवार आहे. दस कुटुंब म्हणजे परिसर सारखं कुटुंब आहे. भाऊसाहेबांना फार जुनी म्हण आहे. भाऊसाहेबांना फार जुनी म्हण आहे. परिसराच्या सानिध्यात गेल्यावर लोखंडाचं सुद्धा सोनं होतं असे भाऊसाहेबांना बोल. दस परिवाराच्या सानिध्यात गेलेले भाऊसाहेबांना तुमच्या सुद्धा जीवनाचं सोनं होणार. आबांनी शब्द दिलेला आहे. तुमच्या मागे मी उभा राहणार. जरा टाळ्या करा, एकदा टाळ्या. या कुस्तीला पंच म्हणून नियुक्ती होते. कंट्रोलर म्हणून मगाच्या धरून सुंदर कामगिरी पार पाडलेली, जबाबदारी पार पाडलेली राहुल भाऊ जगदाळे आणि साईट पंच देवीदास आबा दस स्वतः कड्यावरती. सगळ्यांनी खाली बसून घ्या. आणि कुणाला कुस्ती झाली आणि कुणाला सेल्फी काढायचं वगैरे डोक्यात जाणू नका. कुणाला पाहिजे त्याला देवा थापाला घरी घेऊन जावा. कुणाच्या घरी येते काय अडचण नाही. फक्त तुम्ही खाली बसा. आता या महाराष्ट्रामध्ये देवा सुद्धा सांगतो, ही माझी मनोरंजन कुस्ती या मैदानातली एक मनोरंजन कुस्ती चालू झालेली. खिवीची पकड घेतलेली लाका पैलवांना. मध्ये घ्या मध्ये. बाहेरून कुणी बोलायचं नाही. मनोरंजन कुस्ती खोलवर जाऊन सांगत नाही. कुस्ती फक्त बघा. डोळे उघडे ठेवा, तोंडावरती बोट ठेवा. आजच्या मैदानामधले एक नंबरचे पैलवान रुस्तम हिंद महाटकेचे खाली बसा. ए शिट्ट्या मारणारे, ए शिट्ट्यावाले स्टेजच्या समोरचे सर्व खाली बसा. ए शिट्ट्या. पुढं गौतम पाटील दिसायला लागली का? पोलीस कर्मचाऱ्याला विनंती, आपण कुस्ती बघा पुढं. अजून भरपूर काय काय घडणार आहे. गुडगा गुडगा काढा गुडगा. तुम्ही बोलत नका. बघा तुम्ही देवा कसा लढतोय. तुम्ही कोणीच बोलू नका. कोणीच बोलू नका. तुम्ही आतमध्ये पंच म्हणून काम पाहताय ते सगळे आतमध्ये फिरतरावा. सगळ्यांना कुस्ती पाठीमागून दिसू द्या. माईक वाले जरा आवाज द्यावा. नको, पाय देऊ नको. नारडेव समोर उभं राहिलेलं आहे. खाली बसून घ्या. अशी माणसं कधी एकत्र येतात. आज या मोकावच्या कुस्ती मैदानामध्ये समोरचे खाली बसून घ्या म्हणजे सर्वांना बघता येईल. या बीड जिल्ह्याच्या कुस्ती इतिहासामध्ये पहिल्यांदा देवा थापा कुठं बघायला मिळाला तर मोरगावला. भाऊसाहेबांना भोर आणि राहुल भाऊ जगदाळे ही गोष्ट शक्य केली. निघाला.
घर